सुट्टीच्या दिवशी ब्रंचला करायचा असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी वन डिश मील असो किंवा डब्यात काय द्यायचं हा प्रश्न असो, या सगळ्यांसाठी हा एक उत्तम भाताचा प्रकार आहे, तो म्हणजे कॉर्न राईस. कसा करायचा ते बघूया. एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते तापल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे. 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या यामध्ये घालते आहे आणि त्या चांगल्या खमंग मी परतून घेणार आहे. लसणीचा सुगंध दरवळला की मग त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे मी, तो घालते आहे. तोही चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी झाला आहे. आता यामध्ये अर्ध गाजर मी धुवून सोलून अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे, तेही घालणार आहे. गाजर चांगला व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला या तेलातच परतून घ्यायचं आहे. यामध्ये 1 वाटी भरून मी बॉइल्ड कॉर्न घालते आहे. फ्रोझन कॉर्न होते ते मी सकाळीच उठल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये घालून ठेवले होते, ते घालते आहे मी इथे. तेही चांगले आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे. यामध्ये आपण पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, धणे जिरे पूड असे सगळे मसाले वापरणार नाही आहोत. अतिशय सिंपल हा भात आपण ठेवायचा आहे, कारण आपल्याला यामध्ये कॉर्नची चव विशेष लागली पाहिजे हा प्रयत्न आहे. ज्या वाटीने आपण कॉर्न घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी बासमती तांदूळ घेऊन मी त्याचा भात, मोकळा भात शिजवून घेतलेला आहे. तो मी सकाळी उठल्याबरोबरच राईस कुकरमध्ये लावून दिला होता, म्हणजे मग बाकीची तयारी इकडे होईपर्यंत तिकडे भात शिजून तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ साधारण 1 ते 1.5 चमचा पुरतं एवढ्या भाताला. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून परतून घ्यायचं आहे. मक्याचे दाणे आणि भात सगळा व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचा आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाफ काढायची आहे. आता यामध्ये मी अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालते आहे. कोथिंबीर अगदी आवर्जून घाला, कारण त्यामुळे या भाताचा रंग खूप आकर्षक दिसतो एकदम. पिवळे मक्याचे दाणे, केशरी गाजर आपण यामध्ये घातले आणि हिरवी कोथिंबीर, असं हे कॉम्बिनेशन आपल्या डोळ्यांना खूप छान वाटतं. कुठल्याही पदार्थाचा आस्वाद आपण पहिले नजरेने घेत असतो आणि मग जिभेने घेतो, त्यामुळे कोथिंबीर जरूर घाला. 5 मिनिटं पुन्हा वाफ येऊन देऊन आपण हा गॅस आता बंद करणार आहोत आणि झटपट तयार होणारा असा आपला हा कॉर्न राईस तयार झालेला आहे. आज मी डब्यामध्ये काकडी आणि गाजराचे काप दिले आहेत, त्याबरोबर हा देते आहे. पण घरी ब्रंचसाठी किंवा डिनरला जर तुम्हाला हा भात घ्यायचा असेल तर याबरोबर काही गोष्टी तुम्ही कॉम्बिनेशन म्हणून घेऊ शकता. जसं अधूनमधून प्यायला ताक खूप छान लागतं, साधं ताक किंवा फोडणीचं ताक तुम्ही घेऊ शकता. आणि कुठल्याही प्रकारचं सूपसुद्धा या भाताबरोबर खूप छान लागतं. तर नक्की हा भात करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील माझ्या, तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईबही करा. धन्यवाद.